भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी नेहमीप्रमाणेच वाहत होती. परंतु 18 जानेवारीला नदीतून एक मृतदेह वाहताना आढळला. हा मृतदेह एकटा नव्हता, त्याच्याबरोबर आणखी 6 मृतदेह देखील वाहत होते, जे पुढल्या 5 दिवसांत नदीत शोधले गेले. ह्या 7 मृतदेहांमध्ये तिघे इंग्लिश जीवांचे होते. त्यांचे वय फक्त 3 ते 7 वर्षांचेच होते. हे सगळे एकाच कुटुंबातील व्यक्ती. पोलिसांना यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. मग मृत्यूचं कारण साहजिकच आत्महत्या असणार असं वाटू लागलं. पोस्टमॉर्टम मध्ये देखील पाण्यात बुडून मृत्यू असंच कारण समोर आलं. मग तर आत्महत्येची शंका अजून मजबूत झाली. ही शंका मजबूत व्हायला आणखी एक कारण होतं, ते म्हणजे ह्याच घरातील मुलीचं पळून जाणं. पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की हे दुःख सहन न झाल्याने कदाचित हा टोकाचा निर्णय ह्या कुटुंबाने घेतला असावा. मृत व्यक्तींमध्ये 2 बीडचे रहिवासी आणि बाकीचे उस्मानाबादचे. मोहन उत्तम पवार 45, संगीता 40, त्यांची मुलगी राणी फुलवरे 24, जावई शामराव फुलवरे 28, या दोघांची 3 मुले, रितेश 7, छोटू 5, कृष्णा 3. जेव्हा हे मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले तेव्हा एका महिलेकडे असलेल्या फोनमुळे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला गेला आणि मग त्यांच्या नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख करण्यात आली. परंतु पोलिसांच्या म्हणण्यासारखं खरं त्या 7ही जणांनी आत्महत्याच केली असेल का? तर नाही. ही आत्महत्या नसून खून होता. खून करण्यामागे कारण होतं अंधश्रद्धा. मृत व्यक्ती मागच्या वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज ह्या गावात राहत होते आणि शेतमजूर म्हणून काम करत होते. ह्या सगळ्या हसत्या खेळत्या जीवांना फक्त संशयापोटी आपले प्राण गमवावे लागले. ज्यांनी ह्यांचा जीव घेतला त्यामध्ये अशोक कल्याण पवार 39, श्याम कल्याण पवार 35, शंकर कल्याण पवार 37, प्रकाश कल्याण पवार 24 आणि कांताबाई सर्जेराव जाधव 45. हे सगळे देखील निघोजचेच रहिवासी होते. ह्या सगळ्यांनी फक्त संशयापोटी 7 जणांचा जीव घेतला. कुटुंबातील वादातून हा सुनियोजित हत्येचा कट रचला गेला. ह्या जीवघेण्या कटाला अंधश्रद्धेची देखील साथ आहे. मोहन पवार यांचा मुलगा अनिल पवार 3 महिन्यांपूर्वी त्याचा चुलत भाऊ म्हणजेच धनंजय पवार सोबत एकत्र सासूरवाडीला जात असताना त्याचा अपघात झाला. त्यात धनंजय पवार मृत्युमुखी पडला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाला असल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना आला. मोहन पवार व कुटुंबियांनी काळी जादू केली असल्याने धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होतं. अपघातात अनिल कसा वाचला व धनंजयच कसा गेला ह्या संशयाने धनंजयच्या कुटुंबियांनी मोहन पवारचा काटा काढण्याचं ठरवलं. पुढे 17 जानेवारीला मोहन आणि बाकीचे 6 जण जात असताना धनंजयच्या कुटुंबियांनी ह्यांची वाट अडवली. त्यांना बेशुद्ध केलं आणि नदीत फेकून दिलं आणि मग काय, पाण्यात बुडून या 7ही जणांचा मृत्यू झाला. हत्येचा कट रचणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जानेवारी 1976 ते मार्च 1977 पर्यंत पुण्यात भीतीचं वातावरण होतं. लोक घाबरलेले होते. इतकी दहशत होती की लोक 6 नंतर आपल्या घरांमधून बाहेर पडायला सुद्धा घाबरत होते. कारण फक्त एकच होतं, पुण्यात एकामागून एक होणारे खून. 1 नाही 2 नाही तब्बल 10 खून फक्त 14 महिन्यात खून होत होते. लोकांमध्ये दहशत पसरली होती. पोलिसांना खुनींचे धागेदोरे काही सापडत नव्हते. पुण्याला जणू हादरवूनच सोडलेलं होतं. जोशी अभ्यंकर सिरियल मर्डर्स असं या खुनांना ओळखलं जातं. या सगळ्याची सुरुवात तेव्हा होते जेव्हा पुण्यातील कला महाविद्यालयातील 4 विद्यार्थी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम कान्होजी जगताप आणि मुनव्वर शहा एकमेकांचे जिवलग मित्र बनतात. कॉलेजमध्येही कुख्यात असलेला हा मित्रसंघ दारू पिण्यात अग्रेसर होता. आपल्या जिभेची दारूची चव भागावी म्हणून हे लोक छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या करायला लागले. छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापासून त्यांनी बाईक्स चोरणं, पैसे चोरण्याला सुरुवात केली. इथेच त्यांच्या अमानवीय कृत्यांना खतपाणी मिळालं. त्यातून काही समाधान मिळेना या चौघांना. त्यांना काहीतरी मोठं करायचं होतं. त्यातूनच जानेवारी 1976 मध्ये त्यांनी पैशांसाठी खून करायला सुरुवात केली. त्यांनी आपला जिवलग मित्र प्रकाश हेगडेच किडनॅप केला. हेगडेचे वडील एक छोटं हॉटेल चालवायचे. पेशवे पार्कला नेऊन नायलॉनच्या दोरीनं त्याचा घसा आवळून त्यांनी जीव घेतला. त्याचं शरीर लोखंडी ड्रमात टाकलं, त्यावर दगड टाकले आणि पार्क मधल्या तलावात ढकलून दिलं. हेगड्याच्या वडिलांकडून फिरवतीचे पैसे देखील यांनी घेतले. सुभाष चंडक या मित्राच्या मदतीने यांनी हत्या केली होती. मधले 7 महिने काहीच न करता हे लोक शांत बसले. पण ऑगस्ट 1976 मध्ये कोल्हापूर मधल्या एका उद्योगपतीवर हमला केला, पण सफलता काही मिळाली नाही. नंतर 31 ऑक्टोबर 1976 पुण्यातील एक श्रीमंत उद्योगपती अच्युत जोशीवर यांचा डोळा होताच. जोशीच्या बंगल्यात घुसून त्यांनी जोशी आणि त्यांच्या पत्नीची नायलॉनच्या दोरीने गळा घोटून हत्या केली. त्यांचा मुलगा घरी आल्यावर त्याची देखील यांनी हत्या केली. जोशीच्या घरातून दागिने, पैसे घेऊन फरार झाले. नंतर या चौघांचं टार्गेट होतं यशोमती बाफना, पण सुरक्षा व्यवस्थेमुळे त्या वाचल्या. डिसेंबर 1976 मध्ये अभ्यंकरांच्या 5 व्यक्तींचा यांनी जीव घेतला. पुण्याचे प्रसिद्ध संस्कृत स्कॉलर 88 वर्षीय काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांच्या पत्नी 76 वर्षीय इंदिराबाई, त्यांची कामवाली 60 वर्षीय सखुबाई, 20 वर्षांची नात जुई आणि 19 वर्षांचा नातू धनंजय. इतकेच लोक त्या दिवशी घरी होते. त्यांचा मुलगा व सून बाहेर गेले होते. या चौघांनी शास्त्री अभ्यंकरांच्या घराची बेल वाजवून घरात प्रवेश केला. घरातल्या प्रत्येकाची निर्घृण हत्या करून पळून गेले. प्रसंगानंतर पुण्यात शुकशुकाट पसरला. लोक घाबरायला लागले. पोलिसांची एक स्पेशल टीम रात्रीच्या वेळी गस्त घालायची. इतका बंदोबस्त असून देखील या चौघांनी खून करणं काही थांबवलं नाही. त्यांनी नंतर अनिल गोखले नावाच्या इसमाला मारण्याची योजना आखली. अनिल गोखलेंना किडनॅप करून जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये नेलं गेलं.
तेथे त्यांचा खून करून शरीर शिडीला बांधून मुळा मोठा नदीत फेकून दिलं. आता मात्र या चौघांचा शेवट जवळ आला होता. पोलिसांना जेव्हा पाण्यावरील तरंगत शरीर दिसलं, त्यांना या खुनाबद्दल कळलं. त्यांनी लगेच जाणलं हे काम कोणाचं आहे ते. पोलीस खात्यातील एसीपी मधुसूदन यांनी तपास सुरू केला. त्यांनी गोखले सोबत शेवटी फिरलेल्या सगळ्या माणसांना विचारपूस सुरू केली. त्यात ह्या चौघांवर संशय तर होतात. या चौघांना अटक केली, विचारपूस केली असता यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्या कबुलीत त्यांनी सांगितलं की ते ग्लव्ज घालायचे, कुत्र्यांना वास येऊ नये म्हणून स्ट्रॉंग अत्तर वापरायचे, लोकांचे अख्खे कपडे काढायचे जेणेकरून ते बाहेर जाऊ नयेत. त्यांनी पोलिसांना कबुली दिली की जानेवारी 1976 मध्ये मारलेल्या प्रकाशचं शरीर अजूनही त्याच ड्रमात आहे. त्याचा 14 महिन्यानंतर पार सापळा झाला होता. 15 मे 1978 नंतर त्यांच्यावर पुण्यात खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पण मुंबई हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिली. चौघांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यांना फाशीची शिक्षा जन्मठेपेत करायची होती. पण समाजामध्ये इतका राग आणि आक्रोश होता, पुण्यातील सगळ्यात मोठ्या 1000 लोकांनी फाशीच्या पिटिशनवर सह्या केल्या. कोर्टाने फाशीला परवानगी दिली आणि अखेरीस 27 नोव्हेंबर 1983 रोजी या 4 नराधमांना पुण्यातील येरवाडा जेलमध्ये फाशी देण्यात आली आणि पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. या चौघांमधील एकाने येस आय एम गिल्टी या नावाने पुस्तक देखील लिहिलंय. 1986 मध्ये माफीचा साक्षीदार या नावाने मराठी चित्रपट आला होता. 2003 मध्ये पांच या नावाने हिंदीत देखील चित्रपट बनवला गेला.